आता पाहूया बातम्या विस्ताराने। दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्ग इथे आजपासून 3 दिवसांची G20 राष्ट्रांची शिखर परिषद सुरू होते। या परिषदेमध्ये होणाऱ्या सर्व सत्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत। यामध्ये विकसनशील राष्ट्र, शाश्वत विकास, पर्यावरण, कृती, ऊर्जा परिवर्तन आणि वैश्विक सुशासनामधील सुधारणा अशा विषयांवर सत्र होणार आहेत। पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यापासून नरेंद्र मोदी हे सलग 12व्यांदा या परिषदेसाठी उपस्थित राहत आहेत। ही शिखर परिषद म्हणजे महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी असेल, असं पंतप्रधानांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वीच्या निवेदनात म्हटलंय। वसुधैव कुटुंबकम, एक वसुंधरा, एक कुटुंब आणि एक भविष्य या भारताच्या दृष्टिकोनाला अनुरूप असा भारताचा दृष्टिकोन आपण मांडणार आहोत। तसंच G20 सदस्य राष्ट्रांच्या नेत्यांसमवेत संवादासाठी आपण उत्सुक असल्याचंही त्यांनी यात म्हटलंय। ऐक्य, समानता आणि शाश्वतता ही यावर्षीच्या G20ची संकल्पना आहे। डिसेंबर 2022 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत भारताकडे या परिषदेचं अध्यक्षपद असताना भारतानं देशभरात 60 विविध शहरांमध्ये 200 पेक्षा अधिक बैठकांचं आयोजन केलं होतं। या बैठकांना 1 लाखांपेक्षा अधिक लोकांनी उपस्थिती नोंदवली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोहान्सबर्ग इथे